180 मुलींची 350 न्यूड व्हिडिओ बनवून विकले. लॉजवर कांड. धक्कादायक घटना समोर. लहान मुलावर बालपणापासूनच योग्य संस्कार झाले तर तो योग्य वळणावर लागतो. त्यामुळे संस्कार या शब्दाला समाजामध्ये प्रचंड महत्त्व आहे. कोणताही व्यक्ती हा त्याच्यावर संस्कार झालेल्या वळणावर चालत असतो. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असेल असं एकंदरीत समाजातील चित्र असते. लहानपणापासून भांडणे, वाद, चोऱ्या, अश्लील शब्दांचा वापर असं कानावर येत असेल तर मुलगा योग्य वळणावर जाईलच याची काहीच खात्री नसते. तसेच त्याच्या आयुष्यामध्ये पुढे काय लिहिलेले आहे हे येणारी वेळच ठरवते. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा अचलपूर या जुळ्या शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने राज्यभर खळबळ माजली आहे. जेमतेम 18 वर्षे वय असलेल्या अयान अहमद तन्वीर अहमद या तरुणाने माणुसकीला काळीमात तर फासलाच शिवाय अनेक अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ, फोटोग्राफ व्हायरल केल्याचे उघड झाल्याने हे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी अयान अहमद याच्यासह 8 आरोपींना बेड्या ठोकल्या. या अश्लील व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स प्रकरणी पोलिसांनी SIT स्थापन केली असून आत्तापर्यंत 39 नग्न अवस्थेतील फोटो आणि 19 अश्लील अल्पवयीन मुलींचे व्हिडिओ समोर आले आहेत. यापैकी 8 अल्पवयीन मुलींची ओळख पटली असून हे फार मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर व परतवाडा ही 2 महत्त्वाची शहरे आहेत. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या या शहरामध्ये अयान अहमद तन्वीर अहमद हा गटरमल पुरा येथे परिवारासह राहतो. जुन्या गाड्या दुरुस्त करणे, विकत घेणे आणि त्या दुसऱ्याला विकणे असा त्याच्या वडिलांचा धंदा आहे. वडिलांच्या गॅरेजवर सुद्धा हा काम करायचा. अयान अहमद हा परतवाडा येथील नामांकित फातिमा इंग्लिश कॉन्व्हेंटचा विद्यार्थी असून 10वी मध्ये त्याला 87% गुण मिळाले होते. अयान हा भविष्यात मोठ्या पदावर जाईल असे सर्वांना वाटत होते. मात्र त्याच्या घरातील वातावरण त्याच्या गुणवत्तेला साजेसे नव्हते. दिवसभर घरामध्ये वादविवाद, अश्लील भाषेचा वापर याचा त्याच्या मनावर परिणाम झाला. यामुळे त्याची वाट चुकली. वाईट मित्रांची त्याला संगत लागली आणि त्याच्या आयुष्याच्या विचारधारेवर पाणी पडले. दिसायला सुंदर आणि भाषेवर प्रभुत्व या 2 गोष्टींच्यामुळे तो समोरच्या व्यक्तीवर छाप पाडायचा. एवढेच नव्हे तर लहान मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी गोड बोलून विश्वास संपादन करायचा. यानंतर मी तुझ्यावर प्रेम करतो असे नाटक करून तिला आपल्या प्रेम जाळ्यामध्ये ओढायचा. तिच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करायचा. अल्पवयीन मुलींना सहजरित्या त्याने आपल्या प्रेम जाळ्यामध्ये फसवले होते. या नराधमाने केवळ लैंगिक संबंध प्रस्थापित केले नाही तर छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीने अशा मुलींचे व्हिडिओ बनवले आणि नग्न फोटो काढले. हे सर्व त्याने आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले होते. नवनवीन मुलींना आपल्या जाळ्यामध्ये ओढून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हा एक कलमी कार्यक्रम हा 18 वर्षांच्या आरोपीने सुरू केला होता. नवीन मुली भोगायला भेटत असल्यामुळे त्याची शारीरिक भूक वाढली आणि त्याला या गोष्टींची चटकच लागली. त्याने व्हॉट्सॲप ग्रुप बनवून अनेकांना त्यामध्ये समाविष्ट केले. तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुक या दोन्ही माध्यमांचा त्याने आपल्या अवैध धंद्यासाठी वापर केला. अयान अहमद याने परतवाडा अचलपूर येथील तसेच अमरावती भागातील कटोरा नाका, चिखलदरा या ठिकाणी मुलींचा लैंगिक छळ केल्याचे तपासामध्ये समोर आले आहे. अयान अहमद याला या प्रकरणामध्ये साथ देणारे त्याचे मित्र मोहम्मद शहाद मोहम्मद साबिर वय वर्ष 22, तरवेज खान तस्लीम खान वय वर्ष 24, गुजरात वय वर्ष 22, मोहम्मद साबिर वय वर्ष 22, मानव दीपक सुगंधे राहणार आर्वी हल्ले मुकाम अमरावती, आजाज खान मजूर खान वय वर्ष 22, मोहम्मद इम्रान मोहम्मद साजिद यांना पोलिसांनी चौकशी दरम्यान ताब्यात घेतले आहे. अयान अहमद हा चोरून अश्लील व्हिडिओ काढायचा. तो या मित्रांच्या माध्यमातून त्या मुलींना ब्लॅकमेल करायचा. एवढेच नव्हे तर या नराधमांनी अनेक अल्पवयीन मुलींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे या प्रकरणाचा भांडाफोड झाला. परतवाडा पोलीस ठाण्याचे
पोलीस निरीक्षक सुरेश मस्के व IPS अधिकारी शुभम कुमार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून युद्ध पातळीवर तपास सुरू केला। जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी या प्रकरणी परतवाडा येथे भेट देऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली। या प्रकरणामध्ये पीडित नाबालिग मुले या वेगळ्या समाजाच्या असल्यामुळे याला जातीय वळण लागण्याची शक्यता लक्षात घेता व समाजामध्ये शांतता प्रस्थापित राहण्यासाठी IPS अधिकारी आनंद यांनी 10 पोलीस अधिकारी व 26 कर्मचारी यांची मोठी SIT स्थापन केली। या प्रकरणातील पाळेमुळे खोदून काढण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत। IPS अधिकारी शुभम कुमार हे या संवेदनशील प्रकरणाचा तपास करत आहेत। आतापर्यंत पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये अश्लील व्हिडिओ, फोटोग्राफ्स, लॅपटॉप तसेच इतर आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात यश मिळवले आहे। मुलींचे अश्लील व्हिडिओ आंतरराष्ट्रीय पॉर्न साइटला विकले जात होते अशी एक शंका पोलिसांना असून त्या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत। मागील 2 वर्षांपासून अयान अहमद व त्याचे साथीदार हा प्रकार करत होते। आपल्या गॅरेजवर आलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या गाड्या तो मुलींना पटवण्यासाठी वापरत होता। दिसायला सुंदर असलेला अयान ही गाडी दुसऱ्याची आहे हे कधी सांगत नव्हता। प्रत्येक वेळेस तो वेगवेगळी गाडी घेऊन मुलींना फिरवायचा, त्यांना आपल्या प्रेम जाळ्यामध्ये ओढायचा। प्रत्येक वेळेस नवीन कार तो वापरत असल्यामुळे लहान लहान मुले त्याच्या प्रभावाखाली आलेल्या होत्या। या गोष्टींचा या नराधमाने व त्याच्या साथीदारांनी पुरेपूर फायदा घेतला आणि या माध्यमातून अनेकांना ब्लॅकमेल केले, मोठ्या प्रमाणामध्ये पैसा गोळा केला। अनेक मुलींनी बदनामीपोटी त्यांना पैसे दिले होते। तसेच समाजामध्ये माझी बदनामी होईल म्हणून कृपा करून व्हिडिओ व्हायरल करू नका अशी विनंती केली। परंतु क्रूर वृत्तीच्या या लिंक पिसाटांनी पैसे तर घेतलेच, शिवाय सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स टाकून त्यांची बदनामी केली। हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या 294 बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम 8 व कलम 12, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000चे कलम 67 आणि 67 अ पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत। आरोपींनी चिखलदरा, अमरावती, नागपूर, परतवाडा या शहरामध्ये आपले कारनामे केले आहेत। एवढेच नव्हे तर लैंगिक संबंध करत असल्याचे व्हिडिओ त्यांनी ऑनलाईन पोर्टलवर विकले अशी माहिती पोलिसांना तपासामध्ये प्राप्त झाली आहे। 19 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालेले असून 8 अल्पवयीन पीडितांची ओळख पटली आहे। या परिसरातील अनेक मुले लैंगिक अत्याचाराला बळी पडल्याची दाट शक्यता असून अनेकांची ओळख पटवणे बाकी आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी कमालीची सतर्कता बाळगली असून कोणत्याही अल्पवयीन मुलीची ओळख पटणार नाही याची हमी घेतली आहे। कोणत्याही वृत्तपत्रामध्ये अल्पवयीन मुलींचे फोटो आणि व्हिडिओ फोटो छापण्यास कायद्याने बंदी असून पोलिसांनी याबाबत काळजी घेतली आहे। पीडित मुलींचे पोलिसांनी पालकत्व स्वीकारले असून यामध्ये बळी पडलेल्या मुले आणि त्यांच्या पालकांनी पोलिसांच्या सोबत संपर्क साधून तपास कामामध्ये सहकार्य करावे असे आवाहन केले आहे। आरोपी अयान हा MIM पक्षाचा कार्यकर्ता होता। दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी त्याला MIM या पक्षातून काढून टाकण्यात आले होते अशी माहिती MIMचे जिल्हाध्यक्ष सय्यद मुनीब यांनी दिली। नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मीडिया प्रमुख म्हणून मोहम्मद आदिल यांनी त्याची निवड केली होती, मात्र त्याची वर्तणूक चांगली नसल्यामुळे त्याला पक्षातून काढून टाकण्यात आले। प्रकरणाचे महत्त्व लक्षात घेता अल्पसंख्याक आयोगाचे राज्य अध्यक्ष प्यारे खान यांनी परतवाडा येथे भेट दिली। या प्रकरणाचा तपास IPS अधिकारी शुभम कुमार यांची भेट घेतली, प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेतली। पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास करावा, दोषी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, मात्र निर्दोष व्यक्तींना यामध्ये विनाकारण त्रास होता कामा नये असे त्यांनी सांगितले। अल्पसंख्याक आयोगाच्या टीमसोबत त्यांचे माध्यम प्रमुख मुस्ताक अहमद तसेच बाल संरक्षण अधिकारी संजय गट, अजय डबले, भूषण कावरे, नम्रता कडू, कीर्ती सगने, अभिजित आंबाळकर यांनी पीडित मुलींच्या वतीने उपस्थिती लावून योग्य दिशेने तपास करावा आणि आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली।